गोलंदाजीसाठी आलाय निखिल दांडकर. हो, पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण. कव्हर क्षेत्रामधून बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार भूषणच्या बॅटमधून. 2:22 पहिला बॉल हाताळला गेला या मॅच मधील आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार देखील आलाय भूषण शिंदेच्या बॅटमधून. स्वागत केलंय गोलंदाजाचं चौकार ठोकून टीम जिजामाता 11 या संघाकडून खेळत असताना. पुढचा बॉल, यस, बॅटची कडा, आवाज आलाय इथपर्यंत आणि म्हणूनच काय फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. स्वप्नील परब काय झेल पकडलाय पहा आणि ही विकेट देखील पटकावली आहे. भूषण आउट होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज आलेत अनिकेत सरमळकर म्हणजेच पेटू. आपल्याच चिंचपोकळी विभागातील हा उभरता सितारा आहे. त्याची देखील वर्णी लागली आहे टीम जिजामाता 11 या संघाकडून. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळालं अनिकेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता मात्र आपण पाहतोय दुपारच्या सत्रानंतरची प्रत्येक सामना जर आपण पाहिलं तर अटीतटीचा होणार आहे. निखिलचा पुढचा बॉल, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः केतन काप आलेत आणि बॉलला अडवतील. रन मात्र मिळणार नाहीये. चांगला बॉल पाहायला मिळाला निखिल दांडकर यांचा. पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि दुसऱ्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर विकेट पटकावली आहे. नाव आहे निखिल दांडकर. पुढचा बॉल बिग हिट. यावेळेला प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवलंय वन बाउंड सीमारेषा पलीकडे. अनिकेत सरमळकरच्या बॅटमधून येतोय चौकार. चांगला फटका, बरोबर अंदाज घेतला आणि मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी अनिकेतने. नेक्स्ट बॉल यावेळेला बिग हिट. उंची जास्त आहे. अनिकेत चव्हाण बॉलचा अंदाज घेतोय. बॉलच्या खाली अगदी सोपा झेल त्याने पकडला आणि आणखीन एक विकेट आली. अनिकेत सरमळकर पेटू बाद होताना पाहायला मिळतात. म्हणजेच पहा काय षटक हाताळलं निखिल दांडकर यांनी. पहिलं षटक हाताळत असताना 8 धावा आतापर्यंत जरूर खर्च केले आहेत, पण 2 विकेट्स महत्वपूर्ण देखील आपल्याला पाहायला मिळाले आहेत या षटकामध्ये. सुचित कदम नवीन फलंदाज. 2 महत्वपूर्ण विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे षटक क्रमांक 1 मधील.
पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. निखिल दांडकर पहा, पहिलं षटक पॉवर प्लेचं. या षटकामध्ये 8 धावा त्याने खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स पहिल्याच षटकामध्ये आल्या जिजामाता 11 या संघाच्या. म्हणजे जर आपण पाहिलं तर पहिली विकेट आली भूषणची, दुसरी विकेट आली ती म्हणजे अनिकेत सरमळकरची आणि आता विकेट येते सुचित कदम या खेळाडूची. फलंदाज बाद. पुढील सामना असेल टीम श्रीजा 11 लालबाग विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. अमेय बिरमोळेने झेल पकडला आणि म्हणूनच की काय फलंदाज सुचित कदम माघारी परतलाय. सुचित बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज, नवीन बॅटर आदित्य चव्हाण आलाय मैदानाच्या आतमध्ये. आज फलंदाजी करावी लागेल आदित्य चव्हाणला, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 महत्वपूर्ण विकेट पहिल्याच षटकामध्ये आले आहेत टीम जिजामाता 11 या संघाच्या. त्यामुळेच ठीक आहे, प्रथमेश साळवी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि त्याला साथ देतोय नवीन फलंदाज आदित्य चव्हाण. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय काय चौकीचा हार्दिक पांड्या म्हणजे अमेय बिरमोळी. आणि आपण पाहतोय सर्व मॅच ऑफिशियल असतील, त्याचप्रमाणे आमची ही टेक्निकल टीम, त्याचप्रमाणे आम्ही स्वतः समालोचक आणि त्याचप्रमाणे आयोजन समिती यांची सर्व जेवणाची जी व्यवस्था आहे ते आमचे मित्र जयेश जिओजा म्हणजेच राजूबाई यांनी केलेली आहे. राजूबाई मनापासून धन्यवाद, आभारी असेन. आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष आभार असतील. पहा पहिलाच बॉल काय हाताळलाय अमेय बिरमोळे यांनी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 8 या आकड्यावर आणि 3 गडी माघारी परतलेत पहिल्याच षटकामध्ये. आणखीन एक महत्वपूर्ण सामना श्रीजा 11 लालबाग विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. विक्रांत जाधव एका बाजूला आहेत तर एका बाजूला फरदीन काझी इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल देखील अतिशय चांगल्या रीतीने हाताळलाय. थोडासा पिचिंग झाला, खाली राहिला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल हाताळत असताना पाहायला मिळतोय अमेय बिरमोळे. पुढचा बॉल सोडून दिलाय, वाईड बॉल. पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. वाईड बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 9 या आकड्यावर. पुढचा बॉल लो फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवलंय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. मेतील धावा 4. येतोय प्रथमेश साळवीच्या बॅट मधून चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 13 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. अमेय बिरमोळे हे षटक हाताळत आहेत. चौकार आलाय प्रथमेशच्या बॅट मधून. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट, त्याचप्रमाणे थोडंसं थांबून मैदानावर उभं राहून फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. पुढचा बॉल बॅकफुटवरती येऊन गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 14 या आकड्यावर. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली होती, फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होते, थोडासा बॉल पुढे पडला आणि म्हणूनच काय फलंदाजाला जीवदान देखील पाहायला मिळालं आणि धाव देखील पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 15 या आकड्यावर. मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय नासिर शेख यांना. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सर आपण पाहतोय सर सूर्यकांत आडाव. असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल उडवलाय, वॉट शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 6 येतोय प्रथमेश साळवीच्या बॅट मधून. रुबाबदार षटकार.
म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 21 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये निखिल याने 8 धावा खर्च केल्या होत्या आणि आपण पाहिलं तर अमेय बिरमोळेच्या या षटकामध्ये एकूण 13 धावा आल्यात. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज या संघाचा आयकॉन खेळाडू अनिकेत चव्हाण म्हणजेच अंड्या गोलंदाजीसाठी आलेत. हो अनिकेतचा पहिला बॉल त्याचं स्वागत केलंय बरोबर गुडघ्यावर बसून बॉलला पाठवलंय. रुबाबदार षटकार क्लासिकल अंदाजामध्ये आदित्यच्या बॅट मधून येतोय षटकार. पुढचा बॉल गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न चांगला फटका पाहायला मिळालाय. प्रथमेश बेलछेडा आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत आणखीन 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 29 या आकड्यावर. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत सिद्धेश दाबेकर. चांगला प्रयत्न त्यांनी केला आणि तोपर्यंत आणखीन जर आपण पाहिलं ना तर 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 31 या आकड्यावर. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. अनिकेत चव्हाण फलंदाजाला आपण पाहतोय बीट करून बॉल गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बिग हिट मोठा फटका आलाय आदित्यच्या बॅट मधून. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे मिळतील धावा 6. येतोय षटकार. चांगला फटका चांगल्या फॉर्म मध्ये आदित्य आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार देखील पाहायला मिळाले. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 37 आकड्यावर. हा क्रिकेटचा खेळ आहे. तोच क्रिकेटचा खेळ तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतोय याच शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल ओ व्हॉट शॉट बॉलला पाठवलंय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे जात असताना मात्र सिद्धेश पोहोचलेत बॉल पर्यंत आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. म्हणजे जर आपण पाहिलं ना तर षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 38. एकदा आपण पाहतोय निखिल दांडकर गोलंदाजीसाठी आलेत. निखिल यांचा पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न समोर फटका खेळायचा होता. फटका फसलाय आणि पहिलाच बॉल या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतात फलंदाज.
पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केलाय, तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 39 या आकड्यावर. जे राखीव खेळाडू आहेत त्या राखीव खेळाडूंना देखील एखाद्या का होईना मात्र त्या सामन्यामध्ये देखील संधी देताना पाहायला मिळत आहेत हे सर्वच संघ मालक. कारण स्पर्धेचा नियम देखील तोच आहे, प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेमध्ये संधी दिली जाते. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बीमर पडताळलाय आणि नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल फ्री हिट, त्याच्यावरती आक्रमण, बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय आदित्यच्या बॅट मधून षटकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती झाल्यात. पहा, पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स पटकावल्या होत्या निखिल दांडकरने आणि तदनंतर मात्र आदित्य चव्हाण आणि प्रथमेश साळवी ही जोडी अक्षरशः धुमाकूळ घालते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बरोबर नाकाच्या समोरून बॉल जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, रन मात्र मिळणार नाहीये. निखिल दांडकर षटक क्रमांक 4 हातात असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 47 या आकड्यावर. यावेळेला आणखीन एक नो बॉल पडताळला गेलाय पंचांच्या माध्यमातून. सिद्धेश दाभेकर बॉल पर्यंत पोहोचलेत आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय बीमर पंचांच्या माध्यमातून पडताळला जातोय. आता मात्र गोलंदाज पुढील षटक हाताळू शकत नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 49 या आकड्यावर. 49 ऑन अ बोर्ड. निखिल दांडकर आपण पाहतोय षटक क्रमांक 4 हाताळत असताना. हे उर्वरित चेंडू कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केले जाईल हाताळण्यासाठी? यस, रोहन पाटीलकडे चेंडू सुपूर्त केलाय. रोहन यांचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, निखिल बॉलच्या खाली येतोय, झेल पकडलाय त्याने, त्याला ठाऊक नाहीये की हा बॉल फ्री हिटचा आहे. त्याने स्नो बॉल हाताळला आणि त्याला देखील ठाऊक नव्हतं की हा बॉल फ्री हिटचा होता. स्वतःवरती देखील नाराज आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 51 या आकड्यावर. पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील, पूर्वेश होते, पूर्वेशने बॉल अडवलंय, रन मात्र मिळणार नाहीये. चांगलं षटक हाताळलं रोहन यांनी. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 51. नेक्स्ट मॅच टीम श्रीजय 11 लालबाग विरुद्ध शिवडी मुंबईकर. संघनायक कर्णधार विनंती असेल टॉस साठी या. श्रीजय 11 लालबाग विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. आणखीन एक महत्वपूर्ण सामना. 19 मिनिटांमध्ये जर आपण पाहिलं तर 4 षटक समाप्त केलेत.
सामना क्रमांक 18 श्रीजय 11 लालबाग विरुद्ध शिवडी मुंबईकर. शिवडी विरुद्ध लालबाग एक काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच फरदीन काझी विरुद्ध विक्रांत जाधव. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी पूर्वेश आलेत. पूर्वेश षटक क्रमांक 5 हातात असताना पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल बसून फटका बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. नाव आहे आदित्य चव्हाण. आज मात्र ऐकायचं नावच घेत नाहीये. षटकार आले त्याच्या बॅटमधून आणि युवराज आज मात्र खुश असतील या आदित्यच्या फलंदाजीवरती, कारण दोघं जर आपण पाहिलं तर जिगरी दोस्त आहेत, जिगरी मित्र. आणि आज मात्र युवराज आपल्याच मित्राला प्रोत्साहन देताना पाहायला मिळतोय मैदानाच्या बाहेरून. पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण. बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी श्रीजय 11 लालबागचे समर्थक पाठीराखे आता मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. आमचे मित्र प्रतीक केदारी देखील आलेत आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. शिवडी मुंबईकर्स विरुद्ध श्रीजय 11 लालबाग एक महत्वपूर्ण सामना. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. पूर्वेश आपण पाहतोय षटक क्रमांक 5 हातात असताना. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. झेल पकडलाय त्याने आणि फलंदाज आता मात्र बाद होताना पाहायला मिळतात. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. यस, फलंदाजी करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी केली जाईल. फलंदाजी करत असलेला संघ आपण पाहतोय, रिव्ह्यू घेतोय आणि त्याची पडताळणी मात्र सर सूर्यकांत अडाव यांच्याकडून त्याची तपासणी केली जाते. यस, नो बॉल आहे. पंचांचा इशारा आलाय. यस, इट्स नो बॉल. फ्री हिट ऑन. फ्री हिटचा बॉल. त्याच्यावरती आक्रमण. बॉलला पाठवलंय रस्त्यावर सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय प्रथमेश साळवीच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. क्लासिकल अंदाजामध्ये दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 65. 65 ऑन बोर्ड. गोलंदाजावरती दडपण दबाव निर्माण झालाय. नेक्स्ट मॅच टीम श्रीजय 11 लालबाग विरुद्ध टीम आहे शिवडी मुंबईकर्स.
यावेळेला आणखीन एक मोठा फटका. यावेळेला आता पंचांनी आपला उजवा हात बरोबर बाहेर काढलाय. 2 क्षेत्ररक्षकांकडून चूक आणि बॉल फरार 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 येतोय. नो बॉल वरती चौकार. दिवाळीचा बोनस पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण हा बॉलर देखील आता हे पुढील षटक हाताळू शकत नाहीये, कारण या गोलंदाजाने देखील 2 बीमर हाताळलेत आणि म्हणूनच की काय हा गोलंदाज देखील हे षटक हाताळू शकत नाहीये. 70 धावा धावफलकावरती झालेत. 70 ऑन अ बोर्ड. पहा, पहिल्या षटकामध्ये सांगायचं झालं तर 3 विकेट्स आल्या आणि तदनंतर मात्र काय बॅटिंग केली आहे. दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय मैदानामध्ये. धावसंख्या झाली आहे 70. यस, केतन काप स्वतः आलेत गोलंदाजीसाठी आणि उर्वरित षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय केतन काप यांच्यासाठी आपण पाहतोय प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक आलेलं आहे. महाराजा बॉयज यांच्याकडून 300 रुपये रोख रकमेचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी. केतन काप फ्री हिट ऑन. प्रथमेश साळवी. केतन काप गोलंदाजीसाठी आलेत. फ्री हिटचा बॉल सोडून दिलाय. पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. वाईट बॉल आणि वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 71 या आकड्यावर. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण. बॉल गेलाय 1 बाउंस सीमारेषा पलीकडे. प्रथमेश साळवीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 75 या आकड्यावर. पुढचा बॉल चांगला पाहायला मिळतोय. केतन आहेत आणि फलंदाज या ठिकाणी मात्र जर आपण पाहिलं ना तर प्रथमेश साळवी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज आहेत प्रभंजन सनस. प्रथमेश साळवी चांगली फलंदाजी केली आहे त्याने या मॅच मध्ये. सव्वीस धावा बनवल्या या मॅच मध्ये प्रथमेशने. आदित्य पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कनेक्ट झाला नाहीये बॉल आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 1 धाव पूर्ण देखील केली आहे. केतन काप षटक क्रमांक 5 हाताळत असताना उर्वरित षटक ते हाताळत आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 76 या आकड्यावर.
आणि आपण पाहतोय सहप्रायोजक म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये उल्हास पॅकर यांचं देखील एक मोठं योगदान पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, केतन काप आहेत गोलंदाजीसाठी, रन मात्र मिळेल एक. पहा काय षटक हाताळलंय, एकही मोठा फटका आलेला नव्हता या षटकामध्ये. चांगलं षटक हाताळलं, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय टीम नक्ष 11 संघाकडून. म्हणजे जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 77. म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 78 धावांची गरज असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस, रोशनची विनंती असेल टॉस करून घ्या. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल श्रीजय 11 लालबाग विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल श्रीजय 11 लालबाग विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. म्हणजेच एका बाजूला आपण पाहतोय फरदीन काझी आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विक्रांत जाधव म्हणजेच रोहित माने या संघाची धुरा सांभाळतात. रोहित माने, विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि विनंती असेल फरदीन काझी आपण देखील यायचे. चला दोन्ही कॅप्टननी यायचे. रोहित माने, फरदीन काझी, शिवडी मुंबईकर आणि श्रीजय 11. शिवडी विधानसभेतील शिवडी परिसरातील एक संघ. तसं बघायला गेलं तर नाव फक्त शिवडी मुंबईकर आहे, परंतु ऑक्शनच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना आपण समानरित्या विभागून दिलं गेलेलं आहे. आणि CR इव्हेंटचे सर्वेसर्वा सचिनजी चक्रू रावल यांच्या उपस्थितीमध्ये ही नाणेफेक होणार आहे. श्रीजय 11 लालबाग संघाकडून विक्रांत जाधव आले, तर शिवडी मुंबईकर टीम कडून टॉस साठी रामदास घारगे. या नवीन मॅच साठी मात्र ॲज अ कॅप्टन रामदास घारगे आलेत. श्रीजय 11 कडून विक्रांत जाधव स्वतः इथे उपस्थित आहेत. सचिनजी रावल CR इव्हेंट्स यांच्या वतीने हा टॉस केला जाईल. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. तर हा टॉस सुटा विक्रांत जाधव यांच्या टीमने जिंकलेला आहे. विक्रांत, टॉस जिंकलेले आहात, सर्वप्रथम निर्णय काय या नवीन मॅच साठी? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणार आहात. आतापर्यंतचा दोन्ही संघांसाठीचा जो प्रवास आहे थोडासा खडतर राहिलाय. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये ही मॅच खेळायची आहे, काय रणनीती असेल? टॉस जिंकणं इम्पॉर्टंट होतं. एकही मॅचला मी टॉसला आलो नव्हतो, रोहित द्यायचा टॉसला. या मॅचला टॉस जिंकायचा होता म्हणून मी आलो. टीमने मला पाठवलं की टॉस जिंकायचा आहे, तुम्ही धावा करून कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. फरदीन काझी अपोजिट चांगले फलंदाज, सूर्या नायडू आहे. कमी म्हणजे थांबू जेणेकरून आम्हाला चेस करताना इझी पडेल. रामदास, त्या लोकांनी समोरनी टीमने फिल्डिंग स्वीकारली आहे. तुम्ही जर टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही सुद्धा फिल्डिंगच केली असती. आमचे पण कॅप्टन तिन्ही टॉस हारलेत म्हणून 4थ्या मला पाठवलं, पण गोट्या भारी पडला माझ्यापेक्षा. तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती रन बनवण्याचा प्रयत्न असेल तुमच्या टीम कडून? आम्ही कमीत कमी 70-75चा टार्गेट करण्याचा प्रयत्न करू. आणि या मॅच मध्ये काही बदल आहे का? कारण तुमच्यासाठी सुद्धा एक इम्पॉर्टंट मॅच आहे. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये खेळणार आहात. हो, बदल तर होतीलच, ते आम्ही लिस्ट मध्ये पाठवून देऊ तुमच्याकडे. धन्यवाद. तर दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. आणि लगेचच आपण आता मात्र सेकंड इनिंग कडे वळणार आहोत. चालू असलेल्या सामन्यामध्ये जिजामाता 11 संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना 77 धावा जमवल्यात आणि नक्ष 11 संघाला जिंकण्यासाठी 78 धावांची गरज आहे. ही पाहिली आपण पुढील सामन्याची नाणेफेक. आणि आता मात्र जाऊया चालू असणाऱ्या नवीन सामन्याच्या नवीन डावाकडे. धन्यवाद. नवीन इनिंगकडे आपण वळतोय. दोन्ही टीम तयार आहेत. चला फलंदाज पाठवून द्या. नक्ष 11 फलंदाज लवकरात लवकर आपण मैदानामध्ये पाठवून द्यायचे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 या नवीन पर्वामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. चालू असलेल्या सामन्याच्या नवीन डावाकडे आपण वळतोय. एका बाजूला नक्ष 11 संघ जो 78 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये धाडून देतोय. तर प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला तो जिजामाता 11 संघ. जिजामाता 11 संघासाठी मात्र अतिशय महत्वपूर्ण ही मॅच असणार आहे.
हा सामना जिंकणं तसं बघायला गेलं तर जिजामाता 11 साठी खूप महत्वपूर्ण आणि तेही मोठा फरक राखून मात्र हा सामना जिजामाता 11 संघाला जिंकावा लागणार आहे आणि पुढील मॅच मध्ये सुद्धा अशीच एक रोमहर्षक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आपण कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा, अनुभवत राहा शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024. IPLच्या धर्तीवरती अगदी आपण जर पाहिलं तर यावर्षीचं हे SPPLचं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. सध्याच्या स्थितीला आपण जर मैदानाकडे लक्ष टाकलात तर एक प्रकारे तुम्हाला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना सुरू आहे असा भास होईल. अक्षय मोहिते, कृष्णा आपण कुठे असाल तर लवकरात लवकर आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. शिवडी मुंबईकर टीमचे खेळाडू अक्षय मोहिते, आपण जिथे कुठे असाल त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ उपस्थिती दाखवायची. चला टाइम सेट झालाय. 78 धावांचा पाठलाग, येणाऱ्या 20 मिनिटांचा खेळ. पहिल्या 4 ओव्हर मध्ये तुम्हाला ही 20 मिनिटं पूर्ण करायची आहेत. आपल्याला जर पाहिलं तर एक निर्धारित वेळ दिला जातो प्रत्येक टीमला. आणि पहिलाच बॉल, अप्पर कटचा फटका, गोलंदाजाला लागेल झटका. बॉल जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत SPPL षटकार. अप्रतिम सुरुवात इकडे मात्र केली आहे. 78 रन्स टू विन. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलेला आपण पाहतोय तो अनिकेत चव्हाण. याच काळा चौकी परिसरातील एक टॅलेंटेड फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. या वेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याच्या प्रयत्नामध्ये फिल्डर येतोय बॉल खाली, परंतु थोडासा उशीर झाला. वेळेत मात्र पोचू शकलेले नाहीयेत. अनिकेत मात्र तिकडे जास्त घाईही करणार नाही, एकच धाव घेऊन मात्र समाधान मानतील. सलामीच्या जोडीमधून आपण जर पाहिलं तर प्रथमेश बेलछेडा उर्फ अण्णा, मगाच्या मॅच मध्ये 15 चेंडूत 61 धावा जमवणारा फलंदाज, या मॅच मध्ये मात्र आता कशी कामगिरी करतोय. कारण या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करतायत आणि चेस करायचं असताना 78 धावांचा पाठलाग त्यांच्या टीमला विजयासाठी करायचा आहे. त्यामुळे या मॅच मध्ये कशी कामगिरी होते हे मात्र पाहूया. चांगला बॉल इकडे हाताळला जातोय. गोलंदाजीसाठी आपण जर पाहिला तर प्रथमेश साळवी आपल्याला पाहायला मिळतोय. याच काळ्या चौकी परिसरातून बरीच नावं आपल्याला पाहायला मिळू शकतील. बरेच युवा खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. बऱ्याच युवा खेळाडूंनी मात्र या स्पर्धेसाठी मात्र आपला अर्ज दाखल केला आणि लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना मात्र संघ मालकांनी आपल्या आपल्या संघामध्ये निवडले. सुंदर चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये मात्र फिल्डर आहेत. एक सिंगल धाव घेतली जाते अगदी सहजतेने, अगदी चपळाईनं, डोळ्याची पापणी लवते न लवते एकेरी धावेची प्रगती धावफलकावर होताना आपल्याला बघायला मिळाली. आणि दरम्यान संघाचं धावफलक जाऊन पुढे सरकतंय ते 8 धावांवर. 4 चेंडू पूर्ण 8 धावा धावफलकावरती आलेले आहेत. अजूनही 70 धावांचा पाठलाग करणं शिल्लक आहे. शिवडी मुंबईकर टीम कडून मात्र पुढील मॅच साठी प्लेइंग 11 आमच्याकडे पोहोचते. शेवटचे 2 बॉल. प्रथमेश साळवी विरुद्ध अनिकेत चव्हाण. 5वा चेंडू होता. या वेळेला मात्र हवी तितकी उसळी चेंडूला मिळत नाही आणि त्यातल्या त्यात ऑफस्टमच्या खूपच जास्त बाहेर चेंडू हाताळला गेला होता. त्यामुळे पंच नासिर शेख सर सुद्धा त्या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडतायत. आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करत असताना व्हाईट बॉलचा इशारा कळवत आहेत. आणखीन एक अतिरिक्त धावेची भर पडते स्कोर कार्डवर. अँड स्कोर इज 9 विदाउट एनी लॉस. बिनगडी बाद 9 धावा. स्विंग अँड मिस. यावेळेला मोठ्या फटक्याच्या तयारीत होते अनिकेत चव्हाण. मन बनवलं होतं, अगोदरपासूनच तयार होते या मोठा फटका खेळण्यासाठी. पोझिशन मध्ये जरूर आले परंतु बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीत. थोडासा ऑफस्टमच्या बाहेर आला हा चेंडू. त्यावर मात्र समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न, ज्या पद्धतीने मात्र लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह साठी तयारी केली होती अनिकेतने, परंतु थोडीशी जास्त उसळी चेंडूला मिळाली आणि थोडासा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू जो मात्र सरळ जाऊन विसावतोय विकेट किपर भूषण शिंदे सारख्या फलंदाजाच्या हातामध्ये. या वेळेला डाऊन दी लेग साइड व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. धावफलकावरती मात्र एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचा परिवर्तन, एका धावेचा चेंज होतोय.
धावसंख्या मात्र दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. डबल डिजिट मध्ये स्कोर आहे. पहिला दुहेरी आकडा स्कोर कार्ड वरती तो म्हणजे 10 धावा. 10 रन्स विदाउट एनी लॉस. वारं आता मात्र वाहू लागले मैदानामध्ये आणि या संपूर्ण स्पर्धेचंही वारं वाहत आहे या संपूर्ण शिवडी विधानसभेमध्ये, संपूर्ण मुंबई शहरामध्ये. कारण एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये. या वेळेला मात्र फटका फसलेला दिसतोय. स्वतः गोलंदाज प्रथमेश साळवी बॉल खाली आलेला असताना पकडला जातो झेल आणि समाप्त होईल अनिकेत चव्हाणचा खेळ. पहिला धक्का टीम नक्ष 11 ला. शेवटचा बॉल शिल्लक होता. एखाद दुसरी सिंगल धाव घेतली होती तर स्ट्राईक ही स्वतःकडे ठेवता आली असती, परंतु या शेवटच्या बॉलवर मोठा फटका सजवण्याचा एक वेगळा प्रयत्न इथे अनिकेत चव्हाणने केला. तो प्रयत्न मात्र असफल राहिला आणि त्यातल्या त्यात अनिकेत चव्हाणला मात्र आउट होऊन माघारी सुद्धा परतावं लागलं. बॅटची लिडिंग एज घेऊन सरळ गोलंदाज प्रथमेश साळवीच्या हातामध्ये जाऊन विसावलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कॉटन बोल्टच्या स्वरूपात मात्र विकेट येते अनिकेत चव्हाण सारख्या एका विस्फोटक फलंदाजाची. पहिला धक्का, पहिल्या ओव्हरची समाप्ती. एक गडी बाद. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये. अमेय बिरमोले आणि समोर मात्र गोलंदाजीसाठी दास. अमेय बिरमोले आज आपल्या टीमसाठी. अमेय बिरमोलेचं सुद्धा एक अष्टपैलू काम राहिले. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, चांगली साथ दिली आपल्या टीमला. अनिकेत चव्हाण आहे, प्रथमेश बेलशेड आहे, अमेय बिरमोले, केतन काप, अशी बरीच नावं आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. दास पहिला चेंडू घेऊन तयार. पहिला चेंडू लोअर फुल टॉस. कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय प्रथमेश बेलशेडाच्या बॅटमधून. एका सिंगल धाबेचा प्रयत्न, एकेरी धाव अगदी सहजतेने पूर्ण केली. धावसंख्या पुन्हा एकदा एक घर पुढे सरकते. पहिल्या बॉलवर आलेले एकेरी धाबेसोबत 1 11 धावा. 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. अगदी नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वत्र आपल्याला 1-1 आणि 1 पाहायला मिळू शकेल. कट करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा चेहरा खोलण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू जाऊन अतिशय गोळीच्या वेगाने पुढे सरकला आणि विकेट किपरकडे गेला. डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अमेय बिरमोले एक युवा खेळाडू आहे, नुकताच मैदानावर आलाय. सेट करण्यासाठी मात्र स्वतःला थोडासा वेळ घेईल. दरम्यान एक डॉट बॉल दासच्या गोलंदाजीतून. या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, फ्लॅट शॉट खेळलाय. बॉल जातोय मात्र 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणि जिथे हा चेंडू गेला तिथे आपल्याला उल्हास पॅकर यांचा बॅनर पाहायला मिळू शकेल. उल्हास पॅकर, सर्वे सर्वा उल्हासजी गोवेकर यांचं या स्पर्धेसाठी मात्र खूप मोठं योगदान आहे. आपण सर्व खेळाडूंच्या टी शर्टच्या पाठीमागे उल्हास पॅकर हा लोगो पाहू शकाल. अंडरआर्म बॉक्स टेनिस क्रिकेट विश्वातील एक नावाजलेला संघ सुद्धा राहिलाय उल्हास पॅकर आणि त्या संघाचे सर्वे सर्वा. आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्याच शिवडी विधानसभेतील परळ परिसरातील एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, राहुल 11 परळ या संघाचे मास्टर माइंड कर्णधार म्हणून ज्यांची ओळख आहे, असे आपल्या सर्वांचे लाडके चंद्रकांत शिंदे अर्थात चंद्रा सर यांचं मात्र या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य आज मात्र त्यांचं शुभागमन मैदानामध्ये होतंय. मी चंद्रा सरांना विनंती करेन आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. व्हेरी वॉर्म वेलकम चंद्रा सर, मनपूर्वक हार्दिक स्वागत. मागील काही वर्षांकडे आपण जर लक्ष टाकलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावरती आपलं अधिराज्य गाजवणारा संघ म्हणजे राहुल 11 परळ. ज्या वेळेला मात्र आपण मॅचलेस, राहुल 11, डिंगडॉंग अशी नावं ऐकायचो, या वेळेला विकेटची संधी आहे. बघूया, चर्चा तर होत राहील, परंतु क्षेत्ररक्षक मिस्टेक करतोय. चुकीला माफी नाही, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. जीवनदानासोबत मात्र संघाची धावसंख्या एक घर पुढे सरकेल.
आपण काही वर्षापूर्वी मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरची चर्चा करत होतो. राहुल 11 परळ हे नाव अगदी आपण जर पाहिलात तर यशाच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि हे राहुल 11 परळ हे नाव जे उंच शिखरावर जाताना आपण पाहिलं त्यामागे मात्र या व्यक्तीचं खूप मोठं योगदान होतं. ती व्यक्ती म्हणजे आपल्या व्यासपीठावर उपस्थित असणारे राहुल 11 परळ संघाचे मास्टर माइंड कर्णधार म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके चंद्रकांत शिंदे अर्थात चंद्रा सर आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. मी पुन्हा एकदा चंद्रा सरांचं शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 या नवीन पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. दरम्यान इथे मात्र एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दोन फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कम्युनिकेशन, चांगली कॉलिंग बघायला मिळाली आणि परिणामी मात्र 2 धावा शेवटच्या चेंडूवरती आल्या. त्या 2 धावांसोबत 2 ओव्हरचा खेळ संपला. 11 धावांची सरासरी स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळते. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एका बाजूला चंद्रासरांच्या माहितीसाठी मात्र या ठिकाणी आपण पुन्हा एकदा या गोष्टीकडे लक्ष टाकूया. चंद्र सर, यावर्षी IPLच्या धर्तीवरती या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. अगदी आपण मैदानामध्ये पाहाल तर तुम्हाला असा भास होईल की एका बाजूला कलकत्ता नाईट रायडर्स आहे तर दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्सची टीम आहे की काय. IPLच्या अगदी किट सोबत हे सर्व खेळाडू आज मैदानावरती उपस्थित राहिलेले तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा प्रथमेश साळवी जिजामाता 11 या संघाच्या माध्यमातून मैदानावर दाखल झालाय. विशेषतः या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांच्या संघ मालकांचं कौतुक करावं असं वाटतंय. मागील महिन्यांपासून मात्र काही आपण स्पर्धा पाहिल्या. संघ मालकांचा खूप मोठा वाटा राहिलाय या संपूर्ण प्रीमियर लीग स्पर्धांच्या माध्यमातून. सध्याच्या स्थितीला आपण जर पाहिलं तर नक्ष 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. फलंदाजी करत असताना 78 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यावेळेला अप्परकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. गलीचा क्षेत्ररक्षक मात्र दायरेच्या आतमध्ये आहे. इनर सर्कल मध्ये असताना मात्र त्याच्या डोक्यावरून फटका खेळत चौकार मिळवलाय फलंदाजाने. 4 धावा येत आहेत. SVPL चौकार. प्रथमेश साळवी हे मात्र वैयक्तिक त्याचं दुसरं षटक. या ओव्हरची सुरुवात करत असताना पहिला चेंडू योग्य रीतीने हाताळला परंतु दुसरा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता आणि त्यातल्या त्यात फलंदाजाला खेळण्यासाठी रूम दिली. त्यामुळे अप्परकटचा फटका खेळण्यामध्ये मात्र समाधान राहिलं. त्या ठिकाणी फलंदाजांना चांगला फटका सजवता आला आणि त्यामुळे हा चौकार मिळवलाय फलंदाजांनी. प्रथमेश बेलछेडा आज चांगल्या फॉर्म मध्ये दिसलाय. आपल्याच परळ परिसरातील एक टॅलेंटेड फलंदाज म्हणून, एक विस्फोटक फलंदाज म्हणून प्रथमेश बेलछेडाकडे पाहिलं जातं. मगासच्या मॅच मध्ये 15 बॉल 61 धावांची वादळी खेळी त्याने या मैदानावरती सादर केली. या संपूर्ण स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक त्याने झळकावलं आणि आजच्या दिवसातलं एकमेव अर्धशतक मात्र त्याने झळकावलं असं म्हणावं लागेल. सोबत मात्र अमेय बिरमोले याच काळाचौकी परिसरातला एक युवा खेळाडू कट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. बॅटच्या आतल्या हिश्श्याला बॉल लागून मात्र सरळ गोलंदाजाच्या दिशेने चाललाय. रनिंग बिटवीन द विकेट खूप चपळ आहे या 2 फलंदाजांमधलं. क्रिकेटमध्ये हँड अँड आय कोऑर्डिनेशन जे आहे ते खूप महत्वाचं मानलं जातं. फटका खेळल्या खेळल्या एकमेकांच्या डोळ्यातल्या डोळ्यात इशारे करत मात्र या धाबा घेणं मात्र खूप सोपं नसतं. यानंतर शिवडी मुंबईकर अर्थातच समीरजी नाईक, संदीप जिंगळे आणि शिवाजी दरेकर यांचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला विक्रांत जाधव यांचा श्रीजा 11 लालबाग. दोन्ही टीमने रेडी राहायचंय. सुचितचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र फलंदाज प्रथमेश बेलछेडा करतोय परंतु शरीरावर जाऊन आदळलेला चेंडू होता. डॉट बॉल येतोय. 27 रन्स ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावर. 4 चेंडू पूर्ण झालेत म्हणजे जवळपास फलंदाजांच्या हातामध्ये आता 14 चेंडू आहेत आणि त्या 14 बॉल मध्ये 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला मात्र हुक केलाय. चेंडूला मात्र एक नवीन लुक दिलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. 6 धावा प्रथमेश बेलछेडेच्या बॅटमधून. खणखणीत षटकार. भूषण शिंदे आता मात्र गोलंदाजाशी चर्चा करतील. आतापर्यंत तुम्ही चांगले चेंडू हाताळत होतात असंच मात्र त्यांचं म्हणणं असावं. बराच आखूड टप्प्याचा बॉल या वेळेला. बॅक ऑफ द लेंथ वर गोलंदाजी आपण जर केला तर या मैदानावर तुम्हाला सुट्टी नाहीये. हुकचे फटके, पुलचे फटके आपण बरेच पाहिले. काही लॉफ्टेड स्वीप पाहिले, काही फ्लॅट षटकार पाहिले, काही उंच षटकार पाहिले.
गेल्या 2 दिवसांमध्ये मात्र एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळालंय आणि इथे मात्र षटकार आला. आत्मविश्वास फलंदाजाचा वाढलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न या बॉलवरती. हलकासा लेग कटर होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू वळण घेऊन सरळ जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षक भूषण शिंदेच्या हातामध्ये. डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 3 ची सांगता होतीये. धावसंख्या झाली आहे ती 33 धावा. जिंकण्यासाठी करायचे आहेत 78, म्हणजे जवळपास अजूनही 45 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 12 बॉल्स टू गो अँड 45 रन्स टू विन. रणनीती बदलावी लागेल. गिअर शिफ्ट करावा लागेल फलंदाजांना. आतापर्यंत गाडी पहिल्या दुसऱ्या गिअरमध्ये चालत होती. आता मात्र टॉप गिअरवर घेऊन जावं लागेल हळूहळू गाडीला. तर आणि तरच मात्र हे 45 धावांचं लक्ष्य जे आहे ते नक्ष 11 टीम पूर्ण करू शकेल. गोलंदाजीसाठी एक उंच पुरा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज प्रभंजन सनस. याच काळा चौकी परिसरातील हा खेळाडू. समोर मात्र आपण जर पाहिलं तर अमेय बिरमोले सारखा एक युवा फलंदाज आहे. अमेयला प्रयत्न करावा लागेल की जास्तीत जास्त स्ट्राईक मला प्रथमेश बेलछेड्याला कशी देता येईल. ज्या पद्धतीने मात्र मॅक्सवेलने 200 रन बनवले त्यावेळेला मात्र पेट कमिन्सने त्या पद्धतीने ज्याला साथ दिली. परंतु इथे अमेय बिरमोले माझ्यामध्ये ही क्षमता आहे, मी सुद्धा मोठे फटके खेळू शकतो हे त्याने दाखवून दिलं. पंचांकडून मात्र नो बॉलचा इशारा आलाय आणि नो बॉलवर आलाय हा खणखणीत SVPL षटकार. इरादा पक्का. या बॉलवर 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेंथ गोलंदाजी आणि पुन्हा एकदा मात्र बॉल हवाई यात्रेवरती पाठवून दिला अमेय बिरमोलेने. लाजवाब बॅटिंग. ईट का जवाब पत्थर से. बाउन्सर करण्याचा प्रयत्न केला तर बाउन्सर करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र त्याला तितक्याच चांगल्या पद्धतीने सडेतोड उत्तर दिलं. सात धावा मागील चेंडूवरती आलेत. आणखीन एक बॉल. यावेळेला मात्र थोडस पॉपिंग क्रीजचा खोलवर वापर करण्याचा प्रयत्न तिकडे केला तो अमेय बिरमोलेने. गती थोडीशी चेंडूमध्ये कमी केली गेली होती. ट्रम्बल केलं. चेंडू मधला वेग काढून घेतला आणि चेंडूला वळवण्याचा प्रयत्न करत होते प्रभंजन सनस. ते मात्र कुठेतरी रीड केलं अमेय बिरमोलेने. बॅकफुटवर गेले पूर्णपणे पॉपिंग क्रीजचा वापर करत चेंडूला ऑन साइडला मात्र ड्राईव्ह केला आणि एक सिंगल धाव घेतली. आता मात्र एका बॉलमध्येच आलेल्या 8 धावांनंतर या मॅचचं संपूर्णपणे समीकरण बदललंय. 12 चेंडूत 45 धावांची गरज होती. आता मात्र गरज आहे ती 37 धावांची. चेंडू शिल्लक राहिलेत 11. लोअर फुलटॉस चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जात असताना 2 फिल्डर तिकडे आहेत. कव्हर पॉइंटवर फिल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक फिल्डर आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न प्रथमेश करत होते परंतु एकच धाव घेऊन समाधानी राहावं लागेल मागील फटक्यासोबत. 10 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. म्हणजे या 10 चेंडूंमध्ये क्रिकेटच्या अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 6 षटकार फलंदाजांना ठोकावे लागणार हा सामना जिंकण्यासाठी. फोर्स 1 लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब वाहिनीद्वारे आपल्या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघू शकाल. फोर्स स्पोर्ट्स अर्थातच रोहनजी गुप्ते यांचं या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल त्याला सुद्धा हुक केलंय. टायमिंग सोबत बॉल जाईल हवा के साथ साथ घटा के संग संग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा षटकार. मॅच मध्ये आता चुरस वाढतीये कारण हे जे येणारे षटकार आहेत ना या मॅच मध्ये मात्र आता रंगत वाढवत आहेत. आतापर्यंत हा सामना कुठेतरी एकतर्फी होईल असं वाटत होतं परंतु पहिल्याच बॉलवर जसा नो बॉलवर षटकार आला तिथून मात्र या मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. या मॅचचं समीकरण पूर्णपणे बदललेलं पाहायला मिळतंय. म्हणूनच म्हणतात ना की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. पुन्हा एकदा बॅट भिरकावली पुरेपूर ताकदीनिशी. बॅटचा फॉलो थ्रू बघा. जर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क घडवून आणला असताना तर मात्र अजून एक षटकार कुठेतरी नक्कीच बघायला मिळाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला सुद्धा जागा नाहीये. बॉल पूर्ण होत आहेत या ओव्हर मधून 4. धावसंख्या झाली आहे 48 धावा. 30 धावांची अजूनही गरज. चोरट्या धावेचा प्रयत्न. धावांसाठी केली जाणारी धावाधाव दिवसाढवळ्या झालेली धावांची चोरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकेल या बॉलवर. चांगला बॉल 22च्या स्वरूपातल्या धावा मात्र पंच कळवत आहेत.
मॅच मधली रंगत आता वाढलेली बघायला मिळेल. 39 धाबा, 49 धाबा, माफ करा, 49 धाबा धावफलकावरती. 29 धावांची अजूनही गरज. बॉल शिल्लक राहिली आहेत ते मात्र आता 7. आणि इथे मात्र फेकून दिलाय बॉल. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एका अखूट टप्प्याच्या चेंडूला दिशा दाखवली आहे, दशा ठरवली आहे. मिळवलेत 6 धावा. ठोकला जातोय ते कणकणीत SPPL षटकार. अक्षय मोहिते कृष्णा, आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर आपण माईकशी संपर्क साधा. 6 चेंडू 23 धावा टाइम. अजून वेळ शिल्लक आहे. 19 मिनिटं झाली होती, त्यामुळे अगदी वेळेत या 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 54 धावांवरती. 55 धावा. आणि आज आपल्या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी तुषारजी दबंगे साहेब आणि रोहनजी गुप्ते साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होते. मी तुषारजी दबंगे साहेब आणि रोहनजी गुप्ते साहेबांचे या ठिकाणी सहर्ष सोनेरी स्वागत करतोय. 4 स्पोर्ट्स या स्पोर्ट्स ब्रँडचं आपल्या स्पर्धेला विशेष असं योगदान आहे. ज्या ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे आपण ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकताय. अशा फोर्स 1 लाईव्हचे 4 स्पोर्ट्सचे सन्माननीय रोहनजी गुप्ते आणि तुषारजी दबंगे साहेब आपल्या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 ला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित राहतात. मी सन्माननीय रोहनजी गुप्ते आणि तुषारजी दबंगे साहेब यांचं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करीत आहे. आज आमची पूर्ण फोर्स 1 लाईव्हची ऑफिशियल युट्यूब टीम जी आहे ती गेले 2 दिवस अगदी प्रामाणिकपणे या संपूर्ण स्पर्धेला जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम करते. आणि इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलंय. बॉल मात्र वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये जातोय. थोड्या वेळासाठी असं वाटलं की एखादा मोठा फटका आलाय की काय, परंतु इथे मात्र आणखीन एक चांगली गोष्ट झाली आहे. जसं आपण नेहमी म्हणतो गीतेमध्ये लिहिलेलं आहे की जो होता है अच्छे के लिए होता है. एकदा वाली ज्यामुळे प्रथमेश बेलछेडाला स्ट्राईक मिळाली. आता समीकरण मात्र मॅचचं जाणून घेऊया. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 56. 5 चेंडूत 22 धावांची आवश्यकता आहे. लास्ट 5 balls to go and 22 runs to win. आणि आणखीन एक बॉल. या वेळेला प्रथमेश बेलछेडा ब्रँडेड षटकार. सडक पे कडक, दिल गया धडक. एक कडक बेधडक षटकार येतोय. मॅच मध्ये रंगत भरली जाते. मॅच मध्ये मात्र आता रोमांच वाढतोय. एक हाय व्होल्टेज ड्रामा. 440 वोल्टची मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळू शकते. प्रथमेश बेलछेडा आहे आणि गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय वेदस्तू राणे, ऍडव्होकेट वेदस्तू राणे. आता मात्र गोलंदाजी करत असताना काय मॅच रंगली आहे. 5 बॉल आणि आता मात्र 4 बॉल आणि मात्र गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी 16 धावांची. आणखीन एक बॉल. या वेळेला ओव्हर दी कव्हर जातोय सीमा रेषा पार. षटकार. 3 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आता मात्र नक्ष 11 ला हा सामना जिंकण्यासाठी. मॅच ऑन आहे. मंजिल की लत लग जाए तो सूखा निवाला भी खाना पड़ता है और मंजिल हमारे पास चलकर नहीं आती, हमें मंजिल के पास जाना पड़ता है. काय बॅटिंग केली आहे प्रथमेश बेलछेडा. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाचा आणि नक्ष 11 संघासाठीचा हिरो ठरलाय. मगाच्या मॅच मध्ये 15 बॉल 61 धावांची वादळी खेळी आणि या मॅच मध्ये आता मात्र मॅच विनिंग परफॉर्मन्स देतोय की काय हे पाहण्यासाठी आता मात्र अजून 3 बॉल वाट पाहावी लागेल. या ओव्हरला सुद्धा लोअर फुल टॉस बॉल आहे. लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 धावा इकडे मात्र घेतल्या जात आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या
जाऊन पोहोचली आहे ती 70 धावांवरती. 2 चेंडू 8 धावा, 8 धावा 2 चेंडू असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. वेदस्तू राणे विरुद्ध प्रथमेश बेलछेडा, नक्ष 11 विरुद्ध चालू असलेली मॅच जिजामाता 11. डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना, नेल बाइटिंग मॅच आपल्याला मैदानावर चालू असलेली बघायला मिळते. फोर्स लावलाय दोन्ही टीमने, कारण या स्पर्धेच्या पाठीमागे योगदान आहे फोर स्पोर्ट्स. आखूड टप्प्याचा बॉल आणि या बॉलवर सुद्धा 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, 1 बॉल आणि 4 रन. 1 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. आता हा फिनिशिंग टच कोण देणार, कोण जिंकणार ही मॅच? नक्ष 11 की जिजामाता 11, फलंदाज की गोलंदाज, बॅट की बॉल, येलो की पर्पल, कोण सामना जिंकतोय? पिन ड्रॉप सायलेन्स मैदानावरती आहे. दोन्ही टीमचे समर्थक आपल्या देवाकडे मात्र आपल्या टीमच्या विजयाची प्रार्थना करतायत. 1 चेंडू 4 धावा. एक रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर इथे पाहायला मिळू शकेल मैदानावर. जितका प्रेशर फलंदाजावर आहे तितकाच प्रेशर गोलंदाजावर आहे. हृदयाचे ठोके आता मात्र धडधड 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 करू लागलेले आहेत. वेदस्तू राणे विरुद्ध प्रथमेश बेलछेडा. शेवटचा बॉल आणि हा फुल टॉस चेंडू आहे. गॅप मध्ये फटका सजवलाय, बॉल अडवलाय. 2 धावा पूर्ण केले. तिसरी धाव घेतली जाणार का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर प्रथमेश बेलछेडा आउट. व्हॉट अ मॅच. या दोन्ही संघांसाठी प्रेक्षकांना विनंती करून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय जबरदस्त फाईट पाहायला मिळाली आहे. एका धावेने मात्र जर आपण ही तिसरी धाव पूर्ण झाली असती तर एक सुपर ओव्हर पाहायला मिळाली असती. परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात प्रथमेश बेलछेडा मात्र त्या ठिकाणी अपयशी ठरले आणि हा सामना मात्र जिंकला तो जिजामाता 11 या संघाने. विजेत्या संघाचा अर्थात जिजामाता 11चं मनपूर्वक अभिनंदन. अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक. अनलकी राहिला या मॅच मध्ये तो नक्ष 11 संघ.